नमस्कार, माझं नाव सुनीता सावंत. सुनीता सावंत किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आमच्याकडे पाऊस पूर्णतः उघडलेला आहे. अगदी उन्हाळ्यासारखं ऊन पडले. तर आज वार आहे शुक्रवार. पाहूया आज काही व्हेज नॉनव्हेज खायचं आहे का ते. तर मी आता कुकर लावला आणि बसले, विचार करत होते. राईस केला आहे तर त्यामध्ये नमक टाकायचं राहिलं आहे, तर म्हटलं चला हे जे नमक आहे हे टेबल टॉप सॉल्ट म्हणून आहे. याची क्वालिटी 30 वर्षापूर्वीपासून याचं ट्रस्ट आहे. हे टेबल टॉप सॉल्ट म्हणून आयोडाईज आणि क्रिस्टल सी सॉल्ट आहे हे. तर आपण नेहमी घरी आपल्याकडे मीठ असतंच, खडा मीठ. आमच्याकडे तर 2 ते 3 प्रकारचे असतात. टाटाचं सगळ्या प्रकारचे नमक असतात विथ हे क्रिस्टल नमक असतं. याला आपण मराठीतून, शुद्ध मराठीतून खडा मीठ बोलतो. करकोचा म्हणून येतं. तर हे 2-3 प्रकारचे मीठ लागतात. कारण करकोचा हे स्पेशली मी बाउलमध्ये भरून ठेवते आणि हे मला मुलांना आणून दिले. 1 किलो 25 रुपयाचं आहे हे. तर हे की नाही, तुम्ही भातामध्ये हे आपण जे बासमती राईस वगैरे बनवतो, कुठलेही आपण काही चिकन किंवा कुठले असं काही, तर त्याला हे मीठ छान लागतं. टाटाच्या व्यतिरिक्त हे सुद्धा वापरायचं, याला एक वेगळी चव असते. तर आता म्हटलं चला काय बोलूया तुमच्याशी. तर मी जतीनला सांगितलं, मला बेटा आपलं खडा मीठ संपलं आहे, घेऊन ये. तर तो बोलला ठीक आहे मम्मी. तर हे तुम्ही पाहू शकता. असे आम्ही की नाही मुंबईत राहायचो. तर मुंबईमध्ये की नाही एक असं लाकडाचे हारे असायचे. हारे म्हणजे असे मोठे. तर त्यामध्ये ना तो मीठ घेऊन यायचा. मीठवाला की मग आम्ही सगळी लोक बाहेर. तर त्याचं एक मापटं असायचं. तर तो असं ते मापटं भरून आम्हाला ते मीठ द्यायचं. त्या काळाला 25 पैसे 50 पैसे असं ते मीठ असायचं. तर ते मीठ असं धरलं आईनं, फक्त असं टाकलं जेवणात की इतकं सुंदर जेवण लागायचं. तर मला ती आठवण आली. म्हणून मी म्हटलं की मी खाण्यासाठी हे मीठ आपण रॉक सॉल्ट हिमालयन वगैरे, पिंक सॉल्ट रॉक हिमालयन टाटाचंच आहे ते वापरत होतं. पण हे मी पहिल्यांदा करकोचा वगैरे, तर ते आपण कसं दृष्ट काढायला मुलांची म्हणा किंवा असं कोपऱ्यात आपण ठेवतो ना, की ज्यानं वातावरण शुद्ध होतं आहे का घराच्या कोपऱ्यात, टॉयलेटमध्ये, बाथरूममध्ये. तर ही अशी मिठं आपण ठेवली जातात लादी पुसताना वगैरे. तर हे नकारात्मक ऊर्जा घालवतं आणि सकारात्मकता. तर त्या पद्धतीनं मी हे मीठ आता हे खाण्यासाठी आहे. आणि दुसरं करकोचा म्हणून येतं, तो जरा मोठा खडा असतो. हे जरा एकदम अशी बारीक क्रिस्टल आहे, डाळीसारखी. आणि तुम्ही बघू शकता अशी. आणि ते मोठा खडा असतो एवढा असं. तर हे भातात वगैरे पण टाकायचं. आता मी कोकणी लोकांकडे आले, गेली 30 आणि वरचे 5, 35-36 वर्ष मी इथं. हे लोक नाही मीठ टाकत, पण घाटावर आमच्या भात कुठलाही शिजायला मीठ टाकतात. तर मी ही गोष्ट विसरलेली. तर आता मला असं वाटतं की चला टेस्ट कहा है यहाँ है. तर हा छोटासाच व्हिडिओ आहे. आणि हे मला जो सांगायचं राहून गेलं, हे मी त्या दिवशी मुलीसोबत ठाण्याला एका मॉलला गेलेली. तर तिकडे हे अगदी मला 100 रुपयात इतकं छोटुकलं छान मिळालं. यामध्ये वेगवेगळे फ्लेवर आहे, तुम्ही बघू शकता इथे लिहिलेलं आहे. तर हा चिनमम म्हणून एक असं फ्लेवर आहे, म्हणजे दालचिनी शुद्ध मराठी भाषेत. मी मराठीच बोलते. तर ते मराठीमध्ये दालचिनीचा फ्लेवर आहे ह्याच्यामध्ये. तर आणि मला याचा कलर आवडला, अगदी असा लालबुंद गुलाबी आहे. हे बघा. आणि मी याला की नाही असं किचनमध्ये मला हवं तेव्हा बेडरूममध्ये कुठेही असे ते. तर आम्ही मुंबईसारख्या वातावरणात लहानचे मोठे झालो. तर तिकडे आपण ज्या
पद्धतीत राहत होतं. आता आपण 1 BHKत आलो. तर हळूहळू जीवनाचं माणसाचं राहणीमान उंचावतं. असंच तुम्हा सर्वांना सुख समाधान धन संपदा आरोग्य ऐश्वर्य लाभो, तुमच्या मागून मला लाभो. असं करून माझा हा व्हिडिओ संपवते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हे मीठ आहे, ह्या खाण्याने ह्याच्यामध्ये ना आपल्याला असं वाटतं की हे थोडंसं असं एकदम असं शुद्ध नाही वाटत किंवा जरासं असं खराब दिसतं. तसं नाही आहे. हेच उलट चांगलं नमक आहे, तेही चांगलं आहे. टाटाचे सगळे सॉल्ट मी वापरलेले आहेत. कमी मीठ असतं, काहीमध्ये खूपच खारटपणा असतो, काहीमध्ये कमी खारटपणा असतो. त्याच्यात वेगवेगळे कलर, वेगवेगळे हे असतात, ते सिम्बल असतात लिहिलेले. तर असं हे मीठ आज मी म्हटलं पाहूया. तर हे टेबल टॉप सॉल्ट नावाचं हे आहे. छान आहे हे, मी वापरते हे. तर घरात त्या मिठासोबत याही मिठाची चव घेऊन जीवनामध्ये आयुष्यामध्ये चव वाढवायची. चला, धन्यवाद, थँक्यू, नमस्कार.